Cancer Healer Center, a new beginning. महाराष्ट्रात मराठीला विरोध झाला तर कानाखालीच बसणार. प्रत्येक बँक आस्थापनेत मराठी चालतं की नाही ते पहा. गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश. तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आलंय. चांगल्या पद्धतीनं मराठी माणसांकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा. राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन. औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका आणि तिथे मोठा बोर्ड लावा. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडला, तोच खरा इतिहास असेल, राज ठाकरेंनी सुनावलं. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंकडून पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ. गंगेसह मिठी नदीतल्या प्रदूषणाचे भीषण व्हिडिओ दाखवले. धर्माच्या नावाखाली नदी प्रदूषित करणाऱ्यांनी मला हिंदुत्व शिकवू नये, राज ठाकरेंचा हल्ला. संदीप देशपांडेंकडून आशिष शेलारांवर काव्यात्मक टीका. स्वतःला मुंबईचा शेलार समजणारा हाच खरा झोलार. वांद्र्यातून निवडून येण्यासाठी शिवतीर्थावर पाठिंब्याची भीक मागतो, देशपांडेंचा हल्ला बोल. कॉमेडियन कुणाल कामराची आज खार पोलीस ठाण्यात हजेरी. कामराला मद्रास कोर्टाने अटकेपासून संरक्षण दिल्यानं मुंबईतील कोर्टातूनही जामीन मिळवणं गरजेचं. दुसऱ्या समन्सला कामरा हजर राहणार का याकडे लक्ष. कोल्हापूर गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांनी वाढ. आजपासून गाईचा दूध खरेदी दर 32 रुपये असणार. दूध उत्पादकांना फायदा होणार. सोलापूरचा बेताळ शेळके ठरला 66वा महाराष्ट्र केसरी. अंतिम सामन्यात पृथ्वीराज पाटीलचा पराभव करत पटकावली गदा. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू. वॉटर सॅल्यूट करून विमानतळावर आनंदोत्सव साजरा. नाशिक कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार. भाजप नेते सुजय विखेंकडून विश्वास व्यक्त. पुढील 5 दिवस राज्यात ढगाळ वातावरण. वादळी वारे, ढगांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज. बहुतांश भागात गारपिटीची शक्यता. विदर्भात उन्हाचा तडाखा कायम. रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशांवर. पुढचे 2 दिवस तापमान चढच राहण्याचा अंदाज. राज्यातील तापमानात वाढ होताना दुसरीकडे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं खालावला. 50% असलेला पाणीसाठा आता 47%. प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी उद्यापासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार. ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार. भूसंपादनासाठी 80 कोटी रुपये वर्ग. आज देशभरात ईदचा सण साजरा केला जाणार. नवी दिल्लीतील जामा मशीदमध्ये सकाळी नमाज पठणासाठी गर्दी. ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सलग दुसरा पराभव. राजस्थान रॉयल्सचा 6 धावांनी विजय. राजस्थानसाठी नितीश राणांची दमदार खेळी तर हसरंगाच्या 4 विकेट. Cancer Healer Center, a new beginning.